हॅलो. या लेक्चरमध्ये आपण चालू घडामोडी म्हणजे करंट अफेअरच्या पीवायक्यूचं अनालिसिस बघणार आहोत. मी मागच्या 4 वर्षाचे म्हणजे 24, 23, 22 आणि 21 या 4 वर्षाचे पीवायक्यूचं अनालिसिस केलंय आणि त्यावरून मी काही पॅटर्न्स काढलेत आणि कोणत्या प्रश्नामध्ये काय विचारतात ते पण सांगतो. पण आपल्याला प्रश्न पडतो की पीवायक्यूचं अनालिसिस हे इम्पॉर्टंट काय आहे? तुम्हाला ज्याला कोणाला हा प्रश्न पडत असेल त्याला सांगतो की हा प्रश्न फार चुकीचा आहे. कारण की तुम्ही कोणत्याही परीक्षेची तयारी करता तर त्यामध्ये जोपर्यंत तुम्ही पीवायक्यू बघत नाही तोपर्यंत आपल्याला कळतच नाही की त्या पेपरमध्ये विचारलं काय आहे, की काय विचारतात. नाहीतर आपण काहीही वाचत बसतो, सगळं वाचत बसतो. त्यामुळे आपले स्टडी जर लिमिटेड असेल तरच आपण पास होऊ शकतो. तर त्यासाठी हे पीवायक्यू अनालिसिस महत्वाचं आहे. दुसरा प्रश्न पडतो की करंट अफेअर्स का? करंट अफेअर्स इम्पॉर्टंट का आहे? हा एक चांगला प्रश्न आहे. कारण की याच्यामध्ये प्रिलिम्समध्ये 15 प्रश्न उतरतात. डायरेक्टली प्रिलिम्समध्ये 15 प्रश्न. मेन्समध्ये पण बरेचसे प्रश्न हे करंट बेस असणार आहेत आणि आपल्याला मेन्समध्ये लिहिताना म्हणजे जे काही डेटा आहे तो तिथे टाकता येईल. म्हणजे मी राज्यसेवेची गोष्ट करतो आणि सेम UPSC साठी पण आहे. आणि तिसरं गोष्ट म्हणजे स्टॅटिक क्वेश्चन्स. जर बरेचसे जे स्टॅटिक क्वेश्चन आहेत हे डायरेक्टली जे करंटचे क्वेश्चन्स आहेत किंवा करंट इव्हेंट्स होत आहेत त्याच्यावर डायरेक्टली प्रश्न विचारलेले असतात स्टॅटिक क्वेश्चन मधून. तर त्याच्यानंतर आपल्याला हा प्रश्न पडतो की आपण न्यूजपेपर वाचायचं की कोणती मॅगझिन वाचायची. माझं म्हणणं असं पडेल की जे न्यूजपेपर वाचतात त्यांच्यासाठी तर चांगलंच आहे, पण तरी त्यांनी मॅगझिन वाचायची. आणि जे मॅगझिन वाचत आहेत त्यांनी मॅगझिन अजून चांगली वाचायची. त्यांना न्यूजपेपर वाचायची जास्त काही गरज नाही कारण की 15 प्रश्न विचारतात. हा, पण जर तुम्ही मेनसाठी तयारी करत असाल तर पेपर तेवढेच इम्पॉर्टंट ठरतात. आता न्यूजपेपरमध्ये महाराष्ट्र टाइम्स किंवा लोकसत्ता आणि मॅगझिन्समध्ये सिम्प्लिफाईड किंवा पृथ्वी मॅगझिन या दोनपैकी काहीही आपण वाचलं तरी चालतंय. तर हा, आता मी हे जे 60 प्रश्न आहेत ह्यांना मी 4 वर्षातले 60 प्रश्नांना मी काही ह्याच्यात डिव्हाइड केलं आहे सब्जेक्ट्समध्ये. पॉलिटी आहे, IR आहे आणि बाकीचे मग छोटे छोटे आहेत. तर आपण म्हणजे सगळ्यात कमी याच्यात सगळ्यात जास्त प्रश्न कशात विचारत असतील तर ते 2 सब्जेक्ट म्हणजे कोणाची डेथ झाली त्यावर आणि कोणाला काही अवॉर्ड भेटले त्यावर. आता ह्याच्यामध्ये पण मी बरेचसे जे काही क्वेश्चन्स आहेत ते एकमेकावर ओव्हरलॅप झाले आहेत. म्हणजे काही एखाद्याला अवॉर्ड भेटलाय आणि त्याची डेथ पण झाली आहे. जसं कर्पूरी ठाकूरचा एक क्वेश्चन आला होता मागच्या वर्षी. असे बरेचसे ओव्हरलॅप आहेत. हे मी माझ्या अनालिसिस प्रमाणे सांगतोय की पॉलिटीवर मागच्या 4 वर्षात फक्त 9 प्रश्न विचारले आहेत आणि त्यातही सेंटरवर 2 वर्षात म्हणजे एक एक प्रश्न विचारले. 24ला एक विचारला आहे आणि 21ला एक विचारलाय. त्याच्यामध्ये एक बिलचा प्रश्न आहे. स्टेटमध्ये पण अदर स्टेटचे पण आपण बरेचसे स्कीम्स करतो, हे करतो, ते करतो, पण आतापर्यंत 4 वर्षात फक्त एकचदा असा अदर स्टेटवरचा प्रश्न विचारलाय आणि महाराष्ट्रावरचा एक प्रश्न मागच्या वर्षी आणि 23ला एक प्रश्न विचारलाय. पॉलिटिमधल्या कमिट्यावर पण एक प्रश्न इथे विचारलाय, अजून एक दोन इकडे तिकडे विचारलं जे काही ओव्हरलॅप झालेत. आयोजन म्हणजे एखादी सेंट्रल गव्हर्नमेंट किंवा स्टेट गव्हर्नमेंट म्हणजे 10 वर्ष 15 वर्ष झाल्यावर काही कार्यक्रम आयोजित करते तर तशा आयोजनावर 2 प्रश्न विचारलेत कधी 2023ला. जजमेंटवर पण एक प्रश्न आलाय 377 सेक्शन नाही का IPCचं, त्याच्यावर एक प्रश्न आला होता. कधी आला होता हा 22ला. त्याच्यानंतर IR इंटरनॅशनल रिलेशनवर 11 प्रश्न आहेत आणि ह्याच्यामध्ये सगळ्यात इम्पॉर्टंट म्हणजे युनायटेड नेशनची बॉडी. युनायटेड नेशन काय करते, कोणते रिपोर्ट काढते किंवा कोणत्या कंट्री सोबत काय म्हणतात कोलॅबरेट करून एक कोणता कार्यक्रम आयोजित करते किंवा एखादी डेचं आयोजन करतं. हे UN विषयी सगळं आपल्याला माहित पाहिजे. कारण की ह्याच्यामध्ये 2 आणि 1 3 आणि 4 4 प्रश्न 4 वर्षात विचारलेले आहे. एकाच वर्षी 3 प्रश्न पण विचारलेले आहे आणि याचे रिपोर्ट्स पण येतात. ते मी वेगळ्या ठिकाणी टाकले इंडेक्समध्ये. हे जे रिपोर्ट आहे ही युएनचीच रिपोर्ट आहे ती. त्याच्यानंतर काही समिट्स आहेत, ऑर्गनायझेशन्स आहेत, ह्याच्यावर एक एक प्रश्न येऊ शकतो, विचारेल असं नाही. त्याच्यानंतर मिशन म्हणजे इंडिया काही मिशन करते, ऑपरेशन्स करतं किंवा
जे आपले डायस्पोरा आहे त्याच्यावर काहीतरी ऑपरेशन्स करतं. तर तशा याच्यावर आतापर्यंत 3 प्रश्न आले आहेत. म्हणजे इंडियन डायस्पोरावर काहीही असेल तर ते इम्पॉर्टंट होतं आयआरसाठी. त्याच्यानंतर बाकीचे अजून एखादी असा प्रश्न आला होता जो मिसेलेनियस आहे. त्याच्यानंतर अपॉइंटमेंट्स म्हणजे एखादी कॅगची नियुक्ती किंवा सुप्रीम कोर्टाच्या जज झाला कोणी त्याची नियुक्ती, अशा काहीतरी नियुक्त्यावर आतापर्यंत मागच्या 4 वर्षात 3 प्रश्न विचारलेत. प्लेसेस इन न्यूजवर आतापर्यंत 4 प्रश्न विचारलेत. 21ला 2 प्रश्न विचारले होते. 24ला प्रश्न विचारला नाहीये. म्हणजे 25ला एखादी विचारू शकतात प्रश्न. आता हे प्लेसेस इन न्यूज कोणते खूप असे कोणते कठीण नाही, जे न्यूज मध्ये खूप जास्त आहे. जसं की एक बहुतेक 21ला की 22ला लडाखवर प्रश्न आलाय की तो म्हणजे तेव्हा स्टेटहुडची खूप जास्त मागणी होत होती लडाखमध्ये, किंवा 6 शेड्यूलची मागणी होत होती. तर त्याच्यामुळे लडाखवर एक प्रश्न आहे. तर असेच एखादी प्लेस जी काही खूप न्यूज मध्ये असेल, जसं की आता मणिपूर वगैरे मागच्या वर्षी होतं ते, तर अशा एखादी प्रश्न विचारू शकतात. इंडेक्स मी तुम्हाला सांगितलं एक रिपोर्ट म्हणजे आतापर्यंत 2दा विचारले. हा ही बघा, ही युएनवरची रिपोर्ट आहे, 21ला आली होती. तर युएनच्या ज्या काही रिपोर्ट्स असतील त्या इम्पॉर्टंट आहेत, आणि बाकीच्या पण ज्या म्हणजे हंगर इंडेक्स म्हणा किंवा करप्शन परसेप्शन इंडेक्स ह्या सारख्या काही इंडेक्स आहेत, त्या पण इम्पॉर्टंट होतात. त्याच्यानंतर नवीन काहीतरी झालंय किंवा काहीतरी पहिलं आहे किंवा काही कशाचं तरी उद्घाटन झालंय, ह्याच्यावर पण दरवर्षी एक ना एक प्रश्न आलेला आहे. 24ला तर 2 प्रश्न आले आहेत. तर म्हणून कोणत्या गोष्टीचं उद्घाटन झालं किंवा गव्हर्नमेंटनी काहीतरी नवीन पार्लमेंट बिल्डिंग बांधली किंवा काहीतरी नवीन काहीतरी उद्घाटन केलं मोदींनी किंवा कोणी पण, तर ते विचारू शकतात. त्याच्यानंतर कोणाची डेथ झाली हे सगळ्यात इम्पॉर्टंट आहे. ह्याच्यावर 4 वर्षात 7 प्रश्न विचारले, म्हणजे 2 प्रश्न ऍव्हरेज पकडून चाला. 22ला 3 प्रश्न विचारलेले, म्हणून मागच्या एका वर्षात ज्या ज्या पर्सनची डेथ झाली आहे त्यांचं म्हणजे त्यांच्याविषयी काय काय वाचायचं ते मी सांगेल, पण त्यांच्याविषयी सगळ्यात जास्त चांगलं करायचं. इकॉनॉमिक्सवर एवढे काही प्रश्न विचारत नाही. 2च प्रश्न विचारलेत आतापर्यंत, आणि ते पण बाकीच्या ह्याच्यात ओव्हरलॅप होऊन जातात. करंटची गोष्ट करतोय, स्टॅटिक नाही. सायन्स अँड टेक्नॉलॉजीमध्ये 3 प्रश्न विचारलेत आतापर्यंत, मोस्टली स्पेस रिलेटेड, म्हणजे एखादी पर्सन कोण स्पेसमध्ये गेला आहे किंवा कोणत्या कंट्रीनी म्हणजे काहीतरी लॉन्च केली आहे बॅलिस्टिक मिसाईल समजा किंवा असं काहीतरी, तर त्यावर असे सायन्स अँड टेक्नॉलॉजीमध्ये प्रश्न विचारतात. अवॉर्ड्सवर आतापर्यंत 9 प्रश्न विचारलेले आहेत आणि दरवर्षी एक दोन प्रश्न आलेले आहेत. तर हे डेथ सारखंच अवॉर्ड्स पण इम्पॉर्टंट आहे. स्पोर्ट्सवर पण 2 प्रश्न विचारले आहेत. हा, अवॉर्ड्समध्ये इम्पॉर्टंट कोणते आहेत? नोबेल प्राइज कोणाला भेटलंय? नोबेल प्राइजवर आतापर्यंत 2 प्रश्न विचारलेत. 9 पैकी 2 प्रश्न नोबेल प्राइजवर आहेत आणि 9 पैकी 2 प्रश्न पद्म अवॉर्ड्सवर आहेत. तर पद्म अवॉर्ड्स किंवा कोणाला काय म्हणतात जसं कर्पूरी ठाकूरला भारतरत्न भेटला होता, तर असे काही अवॉर्ड्स आहेत ते इम्पॉर्टंट ठरतात. स्पोर्ट्सवर आतापर्यंत फक्त 2 प्रश्न विचारलेत, ह्या वर्षी विचारू शकतील. आणि हा, 25 वर्ष, 50 वर्ष, 100 वर्ष कोणते पूर्ण झाले तर ते पण करायला पाहिजेत आपण. हा, आता हे एवढे 60 क्वेश्चन केले मी. ह्या 60 क्वेश्चनच्या अनालिसिस मधून मला एक तर कळले की ह्या 60 पैकी जे 24 प्रश्न आहेत, 24 प्रश्न फक्त पर्सनवर विचारलेत. पर्सनवर विचारलेत म्हणजे म्हणजे एकतर क्वेश्चन मध्ये पर्सन असेल आणि त्याचे आन्सर्स खाली दिलेले असतील, किंवा एखादी काहीतरी गोष्ट सांगितली असेल आणि त्याच्या खाली तो पर्सन कोणता होता ते विचारलं असेल. विचार करा, 60 पैकी 24 क्वेश्चन फक्त पर्सन रिलेटेड आहेत. एखादी माणूस किंवा स्त्री, तर म्हणजे त्यांच्याविषयी आपल्याला थोडंफार जास्त माहित असणं इम्पॉर्टंट होते. तर आता ते त्याच्याविषयी काय काय माहित करायचं, नाव गाव वस्तू प्राणी सगळंच माहित करायचं, की फक्त एखाद्याचं नाव माहित करायचं किंवा गाव माहित करायचं, त्याच्या आई वडिलांचं नाव माहित करायचं, की फक्त त्याच्या नावापुरतं ठीक आहे. हे काय आहे हे आपण ह्या क्वेश्चन मधून बघू की आपल्याला काय काय विचारतं. तर 2024चा आपण प्रश्न सुरू करतोय. प्रत्येक याच्यात 15 प्रश्न आहेत. तर 24चा एक प्रश्न होता कर्पूरी ठाकूरवर. कर्पूरी ठाकूर यांना भारतरत्न मरणोपरांत भारतरत्न मिळाला होता. तर ह्याच्यामध्ये कर्पूरी ठाकूर विषयी विचारणार काय ते बघा. त्यांना काय म्हणत होते, म्हणजे त्यांचं उपनाम काय होतं, त्यांना अजून काय म्हणत होते, हा एक पहिला प्रश्न. दुसरं म्हणजे दुसरं स्टेटमेंट आहे की त्यांनी पहिल्यांदा काहीतरी केलं असणार आहे किंवा त्यांची काहीतरी अचिव्हमेंट आहे.
हे बघा, अचिव्हमेंटवर 2 प्रश्न आहेत. पहिल्यांदा काहीतरी केलंय किंवा त्यांनी असेंब्ली सीट कुठून तर काहीतरी जिंकली असणार आहे ते. तर त्यांची अचिव्हमेंट्स हे विचारतात. पहिलं अचिव्हमेंट, सगळेच नाही. पहिलं पहिलं अचिव्हमेंट किंवा सगळ्यात मोठं काहीतरी अचिव्हमेंट असणार ते विचारणार. आणि त्यांचा जन्म कुठे आणि किती तारखेला झाला, कोणत्या वर्षी झाला तेवढं विचारलंय. म्हणजे काय काय विचारलंय याच्यात? हां, त्यांचा बर्थ बर्थविषयी म्हणजे प्लेस विचारली आहे आणि दुसरं काय विचारलंय? बर्थची डेट. त्याच्यानंतर काय विचारलंय की त्यांना काय म्हणत होते. त्याच्यानंतर विचारलंय की त्यांचे अचिव्हमेंट्स, म्हणजे त्यांचे अचिव्हमेंट्स माहित पाहिजे आपल्याला आणि त्यांना काय म्हणत होते एवढं माहित पाहिजे. म्हणजे ह्या प्रश्नातून एवढं कळलंय आपल्याला. त्याच्यानंतर हा इंडेक्सवर प्रश्न विचारलाय. इंडेक्स, ग्लोबल हंगर इंडेक्स मध्ये भारताची रँक काय होती ते विचारलंय. तर त्या 2023 ला वेगळी असेल, ह्या वर्षी वेगळी असेल. म्हणजे प्रत्येक मागच्या वर्षीचे पीवायक्यू करायचे म्हणजे मागच्या वर्षीचे करंट पार्ट नाही करायचे, आपल्याला ह्या वर्षीचं करंट करायचंय. हा, आता बघा, जे नवीन पार्लमेंट बनवली होती, पार्लमेंट आहे नवीन संसद, त्याच्यामध्ये काय विचारू शकतात, तर त्याची डिझाईन कशी आहे, नवीन बनवली ना, तर त्याच्या डिझाईन विषयी विचारलंय. लोकसभा, हे बघा, लोकसभेची डिझाईन कशी आहे आणि राज्यसभेची डिझाईन कशी आहे ते विचारलंय. आणि ते कधी इनॉग्रेट केली होती आणि त्याच्यामध्ये काहीतरी स्पेशालिटी असणार आहे. तर त्यांनी विचारलंय की अशोक चक्र हे स्पीकरच्या मागे इन्स्टॉल केलं आहे असं विचारलंय. तर हे लॉजिकने सुटू शकते, एखाद्याला माहित नसेल. आपण लॉजिक काय लावू शकतो की अशोक चक्र आहे, अशोक चक्र हे एखाद्याच्या मागे किंवा मोठ्या वरती कुठेतरी लागतं. तर हे आपण एखाद्याच्या बाजूला इन्स्टॉल नाही करत, बरोबर ना, अशोक चक्र. हे जर आपण रॉंग केलं असतं तर ABC डायरेक्ट आन्सर आहे. ABC याचा आन्सर 2 येतं. तर असं आपण लॉजिक लावून पण बरेचसे क्वेश्चन सोडवू शकतो, पण हे आपल्याला माहित पाहिजेत. आता हे कसं, पार्लमेंटची बिल्डिंग होती, ही नवीन बनलेली, ही खूप इम्पॉर्टंट न्यूज होती, तर हे आपल्याला माहित पाहिजे होती. आणि ह्याच्यावरून हे कळतं आपल्याला की आपण काय काय वाचायला पाहिजे. त्याच्यानंतरचा त्या वर्षीचा एक स्पोर्टवर पण प्रश्न आला होता मागच्या वर्षी की आशियाई क्रीडा स्पर्धा म्हणजे एशियन गेम्समध्ये एशियन गेम्स विषयी 4 स्टेटमेंट विचारले. तर काय एशियन गेम्स विषयी काय काय विचारू शकतात की ते कोणत्या ठिकाणी भरली, कोणत्या ठिकाणी ती स्पर्धा झाली. त्याच्यानंतर म्हणजे एकदम मेन इव्हेंट काय असतात, कोणती स्पर्धा होती, तर त्याच्यामध्ये सगळ्यात पहिले म्हणजे स्पोर्ट्स विषयी सांगतोय की त्याच्यामध्ये एखादी कोणतरी आपल्या झेंड्याचं प्रतिनिधित्व करतं. तर तेच विचारलं की उद्घाटन प्रसंगी भारताकडून आपला झेंडा कोणी काय म्हणतात, ध्वजधारकाची, म्हणजे काय म्हणतात त्याला मराठी इंग्लिशमध्ये, फ्लॅग बिअरर, त्याची जबाबदारी कोणी बजावली, तर त्यावर एक प्रश्न होता. त्याच्यानंतर भारताचे स्थान काय होते, भारताचे स्थान आणि भारताने किती मेडल्स जिंकले ह्यावर एक प्रश्न आहे. आणि किती पदके भारताला मिळाली, बरोबर. हे एवढं 4 विचारलंय, ह्याच्या बाहेर जास्त काही विचारू शकत नाही. आणि स्पोर्ट्सवर ह्या वर्षी एशियन गेम्स वरून का प्रश्न विचारला, कारण की त्या वर्षी भारताचं सगळ्यात चांगलं परफॉर्मन्स झालं होतं. आणि दुसरं म्हणजे त्या स्पर्धेत काही नवीन स्पोर्ट्स ऍड झाले होते. हे म्हणजे तेच आहे की आपण सगळेच गेम करत बसायचे का, किती गेमवर जास्त लक्ष द्यायचं, की कोणत्या गेम्सवर कमी लक्ष द्यायचं, ते पण याच्यातून आपल्याला कळतं. कारण की त्या स्पर्धेत भारताला बेस्ट परफॉर्मन्स, आतापर्यंत बेस्ट परफॉर्मन्स झालं होतं. जर त्या स्पर्धेचा आतापर्यंत बेस्ट परफॉर्मन्स झालं नसतं तर हा कदाचित प्रश्न पण विचारला नसता, बरोबर ना. त्याच्यानंतर त्याच्यानंतर प्रश्न आहे की नोबेल शांतता पुरस्कार, नोबेल पीस प्राइज कोणाला भेटला. हा, त्याच्यावरचा प्रश्न आहे. तर नर्गिस मोहम्मदीला भेटलं होतं. तर त्याच्यामध्ये त्यांना काय विचारलं की त्या कोण होत्या, म्हणजे कोण होत्या म्हणजे त्यांचे काम काय आहे. तर चॅम्पियन ऑफ इक्वॅलिटी अँड वुमन्स राईट्स, म्हणजे फेमिनिझम विषयी काहीतरी त्यांचं काम असणार आहे. तर हा एक प्रश्न विचारला त्यांनी, म्हणजे पर्सन विषयी काय विचारू शकतात. आणि त्यांनी आधी काहीतरी जॉईन केलेलं असन किंवा काहीतरी कोणतरी ऑर्गनायझेशन मध्ये काम करत असणार आहेत, तर त्याच्याविषयी विचारलंय. आता ह्याच्याविषयी काय विचारलंय, कारण की म्हणजे त्यांनी काहीतरी जॉईन केलं होतं, ते जॉईन कुठे कसं केलं होतं. आता ह्याच्यामध्ये ह्यांचा बर्थ कधी झाला हे वगैरे विचारणार नाही, कारण की ह्या भारतीय नाही आहेत. जे भारतीय आहेत मोस्टली त्यांचे बर्थ वगैरे विचारतात, आणि ज्यांचं इंडियामध्ये जास्त कॉन्ट्रीब्युशन आहे त्यांचे बर्थ प्लेस किंवा
त्यांचं बर्थ कुठे झाला हे वगैरे विचारतात. त्याच्यानंतरचा प्रश्न आहे की हा कोणत्या स्पेस एजन्सीनी भारताला आदित्य L1 मिशनमध्ये सोलार मिशनमध्ये हेल्प केली? हा 2023ला न्यूज मध्ये होता की आपलं जे युरोपियन स्पेस एजन्सी आहे भारताला मदत करत आहे म्हणून एवढं न्यूज होतं. तर आपल्याला फक्त याच्याविषयी काय माहित पाहिजे, फक्त एवढंच माहित पाहिजे. आता आदित्य L1 ला म्हणजे 5-7 वर्ष झालेत लॉन्च करून, तर त्याच्यावरचे म्हणजे टेक्निकॅलिटीज विचारणार नाही. जर आदित्य L1 जर आता ह्या वर्षी वगैरे लॉन्च झालं असतं तर त्याच्या टेक्निकॅलिटीज मध्ये काहीतरी प्रश्न विचारला असता. पण आता ह्याला 5-6 वर्ष झाले. आता त्याचं काहीतरी न्यूज मध्ये आहे, तर तो कोणत्या गोष्टीमुळे न्यूज मध्ये आहे तर त्यावर प्रश्न विचारणार. बरोबर. तर त्याच्यानंतरचा पद्म पुरस्कार, पद्म अवॉर्ड्स आहे. तर त्यामध्ये यार हा तर त्यामध्ये काय विचारलंय की याच्यात महिला किती आहेत? बरोबर. तर त्या वर्षी म्हणजे काहीतरी जास्त महिलांना पुरस्कार मिळाले असणार आहेत. पद्मविभूषण पुरस्कार त्याच्यात किती आहेत? आणि पद्मभूषण आणि पद्मश्री पुरस्कार किती जणांना मिळाले? फक्त एवढंच विचारलंय. कोण आहे, काय आहे, किती आहेत हे याच्यात विचारलेलं नाहीये. म्हणजे आपल्याला हा पण अँगल पुरस्काराविषयी बघावा लागेल जेव्हा आपण अभ्यास करू. त्याच्यानंतर उद्घाटन. आता आंतरराष्ट्रीय वकील परिषद किंवा इंटरनॅशनल लॉयर्स कॉन्फरन्स ह्याचं इनॉग्रेशन कुठे झालं? जर भारतात होत आहे ते, बरोबर, भारतात काहीतरी इंटरनॅशनल गोष्ट घडते तर ती इम्पॉर्टंट घडत आहे, ती इम्पॉर्टंट होत आहे. म्हणून हे आपल्याला माहित असणं, अशी कोणती गोष्ट जी इंटरनॅशनल गोष्ट आहे किंवा कोणती कॉन्फरन्स आहे इंटरनॅशनल खूप इम्पॉर्टंट आहे, ती भारतात होत आहे, पहिल्यांदा होत आहे, तर ते खूप म्हणजे इम्पॉर्टंट असतं. तर बाय द वेचा आन्सर न्यू दिल्ली आहे. आता न्यू दिल्ली पण थोडं लॉजिक लावून सोडवू शकलो असतो. असं नाही की आता याचा आन्सर मला माहिती आहे म्हणून मी तुम्हाला लॉजिक सांगतोय. मी असं सोडवलेलं आहे याचा आन्सर की न्यू दिल्लीमध्ये आपलं सुप्रीम कोर्ट आहे, बार काउन्सिलचं हे पण आहे तिथे हेडक्वार्टर वगैरे. तर म्हणून न्यू दिल्ली हे सगळ्यात ऍप्ट आन्सर होतं आणि तेच आन्सर आहे. त्याच्यानंतर भारताने म्हणजे बाहेर देशात कोणते ऑपरेशन वगैरे करतात, तर ते ऑपरेशनच्या जोड्या लावायच्या होत्या की ऑपरेशन अजय, ऑपरेशन गंगा, म्हणजे कावेरी. आता ह्या वर प्रश्न नाही विचारला कारण की हे मागचं करंट होतं, किंवा ह्या वर्षी जर एखादी हे जर न्यूज मध्ये असेल तर मग विचारू शकतात कदाचित. हा तर त्याच्यानंतर प्रश्न आहे पॉलिटीवरचा, की ओडिसाच्या मुख्यमंत्र्यांनी एक योजना राबवली म्हणजे लॉन्च केली, तर ती योजनेचं नाव होतं मुख्यमंत्री संपूर्ण पुष्टी योजना. मुख्यमंत्री संपूर्ण पुष्टी योजना. तर त्या ह्या म्हणजे अशी एकच योजना आहे आतापर्यंत मागच्या 4 वर्षात की जी दुसऱ्या स्टेटने लॉन्च केली आणि आपल्याला विचारलेली आहे. ह्याचा अर्थ असं नाही की आपण सगळ्या स्टेटच्या योजना करत बसायच्या. हा जर एखादी काही इम्पॉर्टंट आहे आणि पहिल्यांदाच अशी काहीतरी एकदम काय म्हणतात ब्रेक थ्रू योजना आहे, तर ती आपण करायला पाहिजे. जसं की ह्या वर्षी युनिफॉर्म सिव्हिल कोड आपल्या उत्तराखंडमध्ये लागू झालंय, तर ती यावर्षी इम्पॉर्टंट बनते. कोणत्या स्टेटमध्ये झालंय, जास्त काय करायचं नाही, फक्त कोणत्या स्टेटमध्ये झालंय, पहिलं स्टेट कोणतं आहे, त्याच्या अगोदर कोणतं स्टेट होतं का, बस एवढंच करायचं त्याच्यामध्ये पण. ठीक आहे. हा आता त्याच्यानंतरचा प्रश्न आहे की कमिट्यांवर. त्या वर्षी म्हणजे 23ला काही कमिटीज बसल्या होत्या, बऱ्याचशा कमिटीज बसल्या होत्या. आता आपल्याला माहिती आहे की कस्तुरंगन जी कमिटी होती ती कमिटी कशासाठी होती, की नॅशनल एज्युकेशन पॉलिसीसाठी ही कमिटी होती. तर इथे एल आहे तर ह्याचं डायरेक्ट आपण ए नाही करायचं, त्याच्या पुढे पण वाचायचं की इन महाराष्ट्र, महाराष्ट्रामध्ये ही कोणती कमिटी आहे. आता कस्तुरीरंगन महाराष्ट्रावर बनवणार आहेत का, त्यांनी भारतावर बनवली आहे, भारताची नॅशनल पॉलिसी बनवली आहे, तर त्या पॉलिसीसाठी हे तर नसणार. तर तर त्यांनी म्हणजे आता त्यांनी एज्युकेशन पॉलिसी बनवली, ह्याच्यामध्ये एज्युकेशन विषयी अजून कोणती कमिटी आहे, तर ही कमिटी दिसते नॅशनल एज्युकेशन पॉलिसी. तर ह्याच्यावरून आपल्याला डायरेक्ट आन्सर येते. तर असं काहीतरी लॉजिक लावून पण आपण सोडवू शकतो. जर डीला आपण 4 केलं तर डायरेक्ट आपला आन्सर येते. तर ह्या ज्या कमिटीज आहेत, कमिटीज पण आपल्याला करायला पाहिजेत. की कोणती कमिटी काय आहे, त्याची रिकमेंडेशन वगैरे करायची काही गरज नाहीये. किती तारखेला बसली आणि किती तारखेला उठली, त्यांनी काय जेवलं काय, असं काहीच नाही. ठीक आहे.
कारण की ज्या आपण मॅगझिन्स वाचतो, मॅगझिन मध्ये हे सगळं दिलेलं असतं. त्यांनी किती समोसे खाल्ले आणि काय केलं काय नाही ते सगळे याच्यात विचारतात आपल्या कंबाईनला. आपण राज्यसेवेची तयारी करतोय. ठीक आहे. त्याच्यानंतर मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी किंवा चीफ मिनिस्टर सोलार ऍग्रिकल्चर चॅनल स्कीम ही महाराष्ट्राची स्कीम होती. तर ह्याच्यावर काय काय प्रश्न विचारतील की कधी स्टार्ट झाली. हा, ह्याच्यावर विचारू शकतात की कधी स्टार्ट झाली, किती तारखेला स्टार्ट झाली. आणि हे पण याच्यात तारीख पण दिली नाही, वर्ष दिलंय. म्हणून आपण प्रत्येक गोष्टी तारीख नाही करत बसायच्या. कारण की आपल्यासाठी ह्युमनली इम्पॉसिबल आहे ते की प्रत्येक गोष्टी तारीख वगैरे लक्षात ठेवा, हे लक्षात ठेवा. एखादी प्रश्न येईल, तो सुटला चालून द्यायचं, म्हणजे सोडून द्यायचं, नाहीतर लॉजिकनी जेवढं जमतं तेवढं सॉल्व्ह करायचं. तर हे कधी स्टार्ट झाली ते विचारलं आहे. त्याचं मेन पर्पज काय होतं ते विचारलं आहे. त्याच्यानंतर म्हणजे त्या स्कीम मध्ये काय डिसाईड झालंय. आता ही बघा, ही स्कीम जर 2017ची होती आणि जर 2023 ला काहीतरी न्यूज मध्ये आहे, तर ती काय काहीतरी म्हणजे कोणतीतरी नवीन गोष्ट घडली असणार आहे, त्याच्यामुळे न्यूज मध्ये असेल. तर ते न्यूज मध्ये काय आहे ते माहित पाहिजे. आणि म्हणजे त्या काय म्हणतात, स्कीमचा मेन एम काय होता, मेन हेतू काय होता, की त्याच्यामध्ये आपण काय केलं आहे तेवढं माहित पाहिजे. ठीक आहे. त्याच्यानंतरचा प्रश्न होता की हा, जे वुमन रिझर्वेशन बिल होतं, हे बिल आहे, हे पास झालं नव्हतं तेव्हा ज्या वेळेस प्रश्न विचारला होता. फक्त बिल स्टेजला होतं, तरी हा प्रश्न विचारला होता. तर जर बिल असतं तर थोडंसं आणखी डीप मध्ये विचारलं असतं. पण ह्याच्यात त्यांनी काय विचारलंय की ह्या बिल कितवं होतं, हे बिल कॉन्स्टिट्यूशन अमेंडमेंट झाली नव्हती, फक्त बिल होतं हे. तर कितवं बिल होतं हे ते विचारलं आहे. त्याच्यानंतर हा, ते इंट्रोड्यूस कोणी केलंय ते विचारलंय. आणि त्यांनी म्हणजे त्याच्यामध्ये एकदम सगळ्यात इम्पॉर्टंट, सगळ्यात मेन वाला जे काही म्हणजे पर्पज असेल, ते पर्पज विचारलं आहे, की त्याचं म्हणजे ते कशासाठी बिल आणलंय ते विचारलंय. आणि हा, ही एक युनिक याचं एक फीचर होतं, की नवीन पार्लमेंट बिल, नवीन जी पार्लमेंट झाली त्याच्यामधलं हे सगळ्यात पहिलं बिल होतं. तर हे जे एकदम काहीतरी युनिक आहे किंवा एकदम मेन जे काही पर्पज आहे तेवढं आपल्याला माहित असलं तरी सफिशियंट आहे. ठीक आहे. हा, आता हा एम एस स्वामीनाथन हे सगळ्यात इम्पॉर्टंट पर्सन आहे, खूप इम्पॉर्टंट पर्सनॅलिटी होती. यांची त्या वर्षी डेथ झाली होती, त्यामुळे यांच्यावर प्रश्न येणं स्वाभाविक होतं. यांचं आपल्या ऍग्रिकल्चर मध्ये खूप मोठं काय म्हणतात योगदान होतं. तर ह्यांच्या पर्सनॅलिटीवर म्हणजे पर्सनल प्रश्न याच्यावर विचारू शकतात. तर ह्या म्हणजे मला तर आश्चर्य आहे की यांनी त्यांची म्हणजे डेट ऑफ बर्थ का नाही विचारली. पण यांनी हे विचारले, ते कुठले रहिवासी होते, त्यांचं उच्च शिक्षण कुठून झालेलं, ते म्हणजे कुठले शास्त्रज्ञ होते, म्हणजे त्यांचे काहीतरी अचिव्हमेंट्स असतील किंवा त्यांना गव्हर्नमेंटने काहीतरी राज्यसभेची सीट वगैरे दिली असेल तर ती होती की नाही, पुरस्कार कोणते मिळाले आतापर्यंत त्यांना, हे वगैरे आपल्याला थोडं त्यांच्याविषयी माहित पाहिजे होतं. कारण की एम एस स्वामीनाथन हे खूप आपल्या भारतातल्या ऍग्रिकल्चरसाठी खूप इम्पॉर्टंट पर्सनॅलिटी होती. त्याच्यानंतरचा प्रश्न होता 5 आयज. हा असा ऑर्गनायझेशनवर एखादीच प्रश्न, आतापर्यंत एकच प्रश्न आलाय आणि सगळे कंट्रीज पाठ करत बसायचे नाही. हा, ह्या वर्षी नाटो वगैरेवर प्रश्न विचारू शकतात, युपीएससी मध्ये पण विचारला होता. तर म्हणजे असं एखादी काही जी खूपच इम्पॉर्टंट ऑर्गनायझेशन आहे, खूपच जास्त न्यूज मध्ये आहे, त्याविषयी फक्त म्हणजे आणि ज्याचा आपल्या भारतावर प्रभाव होत आहे. आता 5 आयचा प्रभाव काय होता की म्हणजे ते आपल्या इंडियावर थोडा प्रेशर टाकत होते, की म्हणजे काय आपण काहीतरी एक्स्ट्रा म्हणजे युएस मध्ये काहीतरी किलिंग्स वगैरे झाल्या कॅनडामध्ये, तर त्याच्या इश्यूमुळे इंडियावर ते प्रेशर टाकत होते, त्याच्यामुळे ते न्यूज मध्ये होतं. तर ज्या ऑर्गनायझेशन न्यूज मध्ये ह्याच्यासाठी आहे की ज्याचा प्रभाव भारतावर आहे, त्याच न्यूज म्हणजे त्याच इंटरनॅशनल ऑर्गनायझेशन करायच्या. ठीक आहे. त्याच्यानंतर हे झाले 15 प्रश्न 2024चे. आता 23चे प्रश्न बघू, थोडे पटपट बघू आता. अं, ह्याच्यामध्ये काय विचारलंय की 10वी इंटरनॅशनल टुरिझम मार्ट हे कोणत्या स्टेटमध्ये झाली. आता नॉर्थ ईस्ट जेवढं काही आहे बऱ्यापैकी हे युपीएससी साठी पण इम्पॉर्टंट आहे आणि एमपीएससी मध्ये पण विचारू शकतात. आता ह्याच्यामध्ये
मिझोरम याचा आन्सर आहे. तर मिझोरम म्हणजे नॉर्थ ईस्ट मध्ये जे काही होत आहे तर ते आहे, आणि हे एक तर 10वं आहे. तर असे प्रश्न विचारू शकतात आणि ह्याच्यात खूप जास्त डीपमध्ये विचारलंच नाहीये की कोणी सहभाग घेतला, कोणची म्हणजे कोणी इनॉग्रेशन केलं, असं वगैरे काहीच नाहीये. फक्त कोणत्या राज्यात झालं एवढंच माहित पाहिजे आपल्याला. त्याच्यानंतरचा प्रश्न आहे की गव्हर्नर ऑफ महाराष्ट्र, महाराष्ट्राचं गव्हर्नर कोणी अपॉइंट केलं? आधीचे आपले जे गव्हर्नर होते थोडे काहीतरी कॉन्ट्रोवर्शियल होते, त्याच्यानंतर काहीतरी अपॉइंटमेंट झालं, ते थोडं बऱ्यापैकी न्यूजमध्ये होतं. तर ते फक्त नाव माहित पाहिजे त्यांचं, आणि ते आधी कुठे त्यांनी गव्हर्नर म्हणून सर्व्ह केलाय किंवा आधी थोडंसं त्यांचं बॅकग्राऊंड, खूप जास्त नाही म्हणजे त्यांचे इथे, हा, इथे यांचं भारतामध्ये किंवा महाराष्ट्रामध्ये एवढं जास्त योगदान नाही की त्यांचं बर्थ वगैरे डायरेक्ट विचारतील. ज्यांचं योगदान खूप जास्त आहे त्यांचं बर्थ वगैरे विचारतात किंवा त्यांची प्लेस ऑफ बर्थ वगैरे विचारतात. ह्यांनी फक्त एवढं सांगितलंय की ते कुठे बिलॉंग करतात, बस. आता त्यांचं शिक्षण कुठं झालंय, त्यांनी म्हणजे IIT मधून होते, NIT मधून होते, कुठून होते, हे काहीच नाही. आपल्या मॅगझिन मध्ये हे सगळं दिलेलं असतं, आपल्याला तेवढं सगळं करायचं नाहीये. ठीक आहे. नंतरचा प्रश्न आहे, हा हा युनायटेड नेशन. बघा, युनायटेड नेशनवर बरेचसे प्रश्न विचारतात. युनायटेड नेशननी एक न्यूट्रिशन प्रमोशन कॅम्पेन काढलं होतं. पोषण वर्धन मोहीम ही काढली होती. आता ह्याच्यामध्ये प्रश्न काय विचारू शकतात? हा, आता हा प्रश्न पण इम्पॉर्टंट का होतो की अफशान खान हा इंडो कॅनेडियन आहे. म्हणजे इंडियातला एक म्हणजे आधी इंडियातला नागरिक होता, आता कॅनडामधला आहे. तर त्याला कॉर्डिनेटर म्हणून अपॉइंट केलं होतं. बरोबर. आता कॉर्डिनेटर म्हणूनच दुसऱ्याचं नाव दिलंय. आता दोनपैकी एकच असणार ना कॉर्डिनेटर. दोन्ही असतील तरी दोनपैकी एक बरोबर राहू शकतं, एक चुकू शकतं. आता हा भारताचा आहे म्हणून ह्याला आपण बरोबर करू. त्याच्यानंतर त्या कॅम्पेनचे ऑब्जेक्टिव्ह विचारले. त्या कॅम्पेनचे ऑब्जेक्टिव्ह काय होतं? इरॅडिकेट मालन्यूट्रिशन. म्हणजे आपल्याला काय करायचं आहे की काहीतरी कॅम्पेन आहे, तर ते कॅम्पेन कशासाठी आहे त्याचा ऑब्जेक्टिव्ह करायचा आहे, आणि हे इम्प्लिमेंट कुठे कुठे केली आहे, कोणत्या कोणत्या कंट्रीजमध्ये इम्प्लिमेंट केली आहे, किंवा कशा कंट्रीजमध्ये इम्प्लिमेंट केली आहे, बस तेवढं माहित पाहिजे आपल्याला. आता युनायटेड नेशन बॉडी आहे, तर ही ऑब्व्हियसली डेव्हलपिंग बॉडी आहे, तर कोणासाठी काम करणार? जे गरीब देश आहे त्यांसाठी काम करणार. बरोबर. असं काहीतरी लॉजिक लावू शकतो आपण पुढे पण. हे लॉजिक वगैरे आहे ते नंतर मी पुढं सांगेल. पुढं परत एखादी लेक्चर घेऊ लॉजिकसाठी. हा, त्याच्यानंतरचा प्रश्न आहे की महाराष्ट्रातल्या बजेटवर की हा, विच कॉर्पोरेशन वॉज अनाउन्स्ड टू बी इस्टॅब्लिश. म्हणजे महाराष्ट्राच्या अर्थसंकल्पामध्ये महाराष्ट्राची कोणत्या महामंडळाची स्थापना करण्याची घोषणा झाली, हे बजेटवर प्रश्न होता. आणि त्याच्यामध्ये काहीतरी नवीन होतं, काहीतरी नवीन घडत आहे किंवा काहीतरी इस्टॅब्लिश करत आहे, जे आतापर्यंत नाही, काहीतरी इस्टॅब्लिश करत आहे. हे युनिक आहे ना, काहीतरी नवीन होत आहे. तर म्हणून ते तेवढंच इम्पॉर्टंट होतं. पूर्ण बजेटवर किती कोणाला किती पैसे दिले हे काहीच करायची गरज नाहीये. बरोबर. त्याच्यानंतर की कोणत्या सिटीने 5वं एशियन इंडियन बिझनेस समिट हे होस्ट केलं होतं? कोणतं होतं? 5वं, फिफ्थ. 5वं, 10वं, 25, 50, 75, 100, 150 पण. ह्या ज्या गोष्टी आहेत ह्या आपण म्हणजे थोड्या बऱ्यापैकी करायला पाहिजे. ह्याचं कोलालंपूरला होतं. ढाका तर राहूच नाही शकत. हा, सीन ऑफ संमेत शिखरजी. संमेत शिखरजी हे तीर्थक्षेत्र आहे. हे त्यावर्षी खूप न्यूज मध्ये होतं. ठीक आहे. तर त्याच्यामध्ये काय विचारणार? आता हे तीर्थक्षेत्र आहे, हे न्यूज मध्ये होतं, तर कोणत्या तरी गोष्टीमुळे न्यूज मध्ये असणार ना. आता काही जैन कम्युनिटीचे लोक होते, त्यांनी काहीतरी प्रोटेस्ट वगैरे केले होते आणि आणखी बऱ्याचशा काही गोष्टी घडल्या होत्या, झाडं वगैरे तोडले होते. तर तर हे कोणत्या कम्युनिटीचं आहे ते विचारलंय, कोणत्या स्टेटमध्ये आहे ते विचारलंय, कोणत्या माउंटेनवर आहे ते विचारलंय, आणि परत कम्युनिटीवरच डबल डबल प्रश्न आहे. म्हणजे ह्या दोनपैकी एक काहीतरी आन्सर असणार आणि ह्या दोनपैकी एक आन्सर असणार. बरोबर. म्हणजे एखाद्या प्लेस विषयी काय विचारू शकतात, ते प्लेस न्यूज मध्ये का बरं आहेत, त्याचं थोडंसं बॅकग्राऊंड, खूप जास्त नाही, थोडंसं बॅकग्राऊंड. आता ह्या याच्यामध्ये पण बघा काय विचारलं होतं की एक झारखंड स्टेट मध्ये दिलं आहे. एक मिनिट. हम्म, हम्म, हम्म,
ह्याने काय दिलंय? झारखंड स्टेट पण दिलं आहे, झारखंड स्टेट पण दिलंय, इथं राजस्थान पण दिलंय. दोन्ही ठिकाणी ते नाही राहू शकत, मग दोन पैकी एक आन्सर असेल. इथे काय म्हटलंय, जैन कम्युनिटी पण म्हटलंय, हिंदू कम्युनिटी पण म्हटलंय. दोन्ही नाही राहू शकत, दोन पैकी एक राहू शकेल. बरोबर ना? असं काहीतरी लॉजिक लावायचे असतात आणि सोडवायचे असतात प्रश्न. हा. त्याच्यानंतरचा प्रश्न, विच मिशन डिड इंडिया कंडक्ट टू एड अर्थक्वेक इन तुर्की? आता तुर्कीमध्ये एवढा मोठा भूकंप झाला होता, जवळपास 7-8 रिश्टर स्केलचा भूकंप होता. त्याच्यासाठी भारताने काहीतरी मदत पाठवली. तर मी तुम्हाला मगाशी सांगताना काय सांगितलं होतं, भारताने काहीतरी मिशन बाहेर पाठवलेले आहे, कोणते ऑपरेशन केले आहेत बाहेरसाठी, किंवा काहीतरी डायस्पोरा विषयी काहीतरी केलंय, तर ते खूप इम्पॉर्टंट बनतं. तर हा बघा, म्हणजे एक ना एक प्रश्न दरवर्षी आहे त्याच्यावर. तर हा मिशनवर भारताने म्हणजे एक तुर्कीमध्ये इंडियाने मिशन पाठवलं होतं, तर त्याच्यावर हा प्रश्न होता. त्याच्यानंतर आता मी ह्यांचे आन्सर का सांगत नाहीये, कारण की हे आता इम्पॉर्टंट नाही आहेत. हे करंट आहे ना, आपल्याला कंटेम्पररी नाही विचारत, करंट विचारतात. एक तर खूप झालं, मॅक्सिमम 1.5 वर्षच विचारतात, जास्त विचारत नाही. त्याच्यानंतरचा प्रश्न आहे, सीओपी म्हणजे कॉन्फरन्स ऑफ पार्टी, 15वी कॉन्फरन्स ऑफ पार्टी कुठे झाली? आता ही पण कशी आहे, 15वी आहे, बरोबर ना? 15वी आहे म्हणून इम्पॉर्टंट झाली, असं नाही की 12वी कुठे झाली, 22वी कुठे झाली, 28वी कुठे झाली, असं नाही विचारत आहे. 15वी कुठे झाली, 10वी कुठे झाली, मग 5वा एक प्रश्न होता, ते विचारत आहे. 15वी युएनची हे कुठे झाली? म्हणजे ह्याच्यावर एक प्रश्न आहे. तर ह्याच्यामध्ये काय काय विचारले, की जैवविविधता करार हे हे खूप मोठं एक अचिव्हमेंट होती त्या सीओपीची. त्या सीओपीची ही खूप मोठी अचिव्हमेंट होती, म्हणून हा एक प्रश्न विचारलाय. 15 हे तर आहेच, पण ही खूप मोठी अचिव्हमेंट होती म्हणून पण हा प्रश्न आहे. त्याच्यानंतर ही कोणाच्या अध्यक्षतेखाली झाली? ह्याचे अध्यक्षपद चीनने भूषवलं. अमेरिका, चीन दोनपैकी एकच राहू शकतं. त्याच्यानंतर ह्याचं हे कशासाठी समिट असते? बरोबर? म्हणजे किंवा त्याच्यामध्ये सांगितलं काय आहे त्याच्याविषयी हे स्टेटमेंट आहे. बस एवढंच. त्याच्यानंतर आता कोणत्या गोष्टीचं उद्घाटन झालं? काहीतरी म्हणजे कोणती नवीन काहीतरी बनत आहे. नवीन काहीतरी बनत आहे, त्याच्यासाठी खूप जास्त डीपमध्ये होत आहे. पण आता म्हणजे हे महिला जागतिक बॉक्सिंग चॅम्पियनशिप आहे. तर हे म्हणजे ह्याच्याविषयी विचारू विचारू काय विचारणार, की फक्त ह्याचं उद्घाटन कोणी केलंय? कारण की फक्त उद्घाटनच इम्पॉर्टंट आहे. काहीतरी नवीन झालंय ते. बरोबर? तर त्याचं उद्घाटन कोणी केलं होतं? बस तेवढंच लक्षात पाहिजे. हां. आणि ह्याच्यावरून विचारू शकतात, की कोण जिंकलं होतं, किंवा किंवा काय म्हणतात त्याला, पुरुषांमधून कोण जिंकलं, स्त्रीमधून, म्हणजे ऑब्व्हियसली स्त्रियांसाठीच आहे, पण आता पुरुषांसाठी किंवा एक युनिसेक्स काहीतरी असेल, तर त्यामध्ये पुरुष आणि स्त्रियांसाठी पण विचारू शकतात असं. त्याच्यानंतर अवॉर्ड्सवर एक प्रश्न आहे, की अर्जुन अवॉर्ड्स आणि त्याचे स्पोर्ट्स. आता त्यावर्षी हे लोक म्हणजे बऱ्यापैकी न्यूजमध्ये असणार आहे. लक्ष्य सेनने पण बरंच काय काय जिंकलं होतं त्या वर्षी. लक्ष्य सेन बाय द वे बॅडमिंटनचं आहे. तर ह्या गोष्टी आपल्याला माहित पाहिजे. म्हणजे त्या वर्षी एखादा खेळाडू आहे, त्यांनी खूप जास्त काहीतरी अचिव्हमेंट केली आहे, तर ती एखादी जरी गोष्ट माहित असली, त्यावरून आपल्याला लक्षात राहते, त्यावरून आपल्याला एलिमिनेट पण करता येतात गोष्टी. तर ह्याच्यावरून आपल्याला एलिमिनेट काय करता येईल, की हा सी आहे, तर सीचं एक आहे, हा सीचं एक, म्हणजे डायरेक्ट 3 आन्सर येते ना. आपल्याला एक गोष्ट माहित पाहिजे फक्त. हा, त्याच्यानंतर प्रश्न आहे, PFRDA चेअरपर्सन कोणाला अपॉइंट केलं आहे? तेच आहे, अपॉइंटमेंटवरचा एखादी प्रश्न आहे PFRDA चा. बस. कोणाला अपॉइंट केलंय? आता त्यांचं म्हणजे ज्याला कोणाला अपॉइंट केलं असेल, तर त्यांचं एवढं कॉन्ट्रीब्युशन नाही ना इंडियामध्ये. म्हणजे आहे, पण स्वामीनाथन एवढं नाही आहे, म्हणून त्यांच्याविषयी एवढं विचारणार नाही, की त्यांचा जन्म कुठं झाला, त्यांचं गाव कोणतं, असं एवढं काही विचारणार नाही. हा. आता 25वी नॅशनल ई गव्हर्नन्स कॉन्फरन्स कुठं झाली? बस. हे बघा, 25व, 25th, 5व झालं, 10व झालं, 15व झालं, 25व झालं. त्याच्यानंतर युनेस्को. युनेस्को म्हणजे युएनचे. युएन विषयी काहीही आलं, ते आपल्याला करायचं आहे, सांगितलं होतं, तेच आहे. युएननी एक इंटरनॅशनल एज्युकेशन डे ठरवला, तर तो कोणत्या देशातली मुलींसाठी ठरवलाय हे विचारलंय. आता हे त्याचा पर्पज आहे ना. आता डे आहे, डे पण विचारू शकतात, की कोणता दिवस होता.
तर कोणत्या देशातील मुलींसाठी आता कसं आहे, म्हणजे एमपीएससी हे युपीएससी पॅटर्नवर जाते, तर थोडं सोशो इकॉनॉमिक किंवा पॉलिटिकल या अँगलने बऱ्यापैकी प्रश्न विचारते. आता त्याच्यानंतर प्रश्न आहे, कोणती कंट्री आहे की ज्याने म्हणजे ब्रिटिश मोनार्चीची जी म्हणजे ते बघा, रिमूव्ह द मेन्शन ऑफ ब्रिटिश मोनार्ची फ्रॉम इट्स करन्सी, म्हणजे त्यांच्या करन्सीवरून ब्रिटिश मोनार्चीचं मेन्शन काढलंय. आता हे इम्पॉर्टंट का होतं? कारण की भारत हा कॉमनवेल्थचा पार्ट आहे आणि बऱ्याचशा ज्या कंट्रीज आहेत त्या मोनार्कियल सिस्टीम आहेत, ज्यांची मोनार्की ब्रिटिशमध्ये आहे, जसं की ऑस्ट्रेलिया झालं, कॅनडा झालं. तर अशा बऱ्याचशा कंट्रीज आहेत ज्याच्यामध्ये ब्रिटिश मोनार्की आहे. जसं आपल्याकडे प्रेसिडेंट आहे, तर त्यांचा जो सगळ्यात सर्वोच्च जी व्यक्ती असते ती ब्रिटिश मोनार्च आहे. ऑस्ट्रेलियाची, कॅनडाची, अजून बऱ्याचशा कंट्रीज आहेत. तर ह्यांच्यापैकी एखाद्या कंट्रीनी जे ब्रिटिश मोनार्क होतं त्यांचं मेन्शन काढलंय. आता शेवटचा प्रश्न 23चा, की पद्मश्री पुरस्काराबाबत. पद्मश्री अवॉर्ड्स हे कोणाला कोणत्या ह्याच्यात भेटले? आता ह्या वर्षी इम्पॉर्टंट नाही आहेत, म्हणजे आपल्याला करायचे पण नाही आहेत. आपल्याला ह्या वर्षी म्हणजे 25ला किंवा 24ला जे भेटलं, ज्या लोकांना भेटलंय, फक्त तेवढे करायचे आहेत. हे झाले 23चे प्रश्न. 22चे प्रश्न. 22 मध्ये काय विचारलंय? आता वॉर झाला होता कोणामध्ये? 21-22 पासून वॉर सुरू झाला ना, रशिया आणि युक्रेनमध्ये. तर युक्रेनचं बॅकग्राऊंड विचारलंय. आता क्रिमिया हा खूप इम्पॉर्टंट, म्हणजे खूप न्यूजमध्ये होता. जसं रशियाने क्रिमिया अनेक्स केलं होतं किंवा रशिया युक्रेनकडून घेतलं होतं, तसंच आता बाकीच्या पण म्हणजे डोनबास्क वगैरे रिजन आहे ते पण घेत होतं. म्हणून क्रिमिया हा इम्पॉर्टंट झाला होता. आणि नाटो, आता युद्ध का बरं झालं होतं? नाटोवरून. कारण की युक्रेन काय म्हटलं होतं की मला नाटोमध्ये सहभागी व्हायचं आहे. रशिया म्हटलं मला मी नाही होऊ देणार. म्हणून ते युद्ध झालं होतं. म्हणून नाटो पण इम्पॉर्टंट होतं. तर ते 30 देशांचा सहभाग होता त्याच्यामध्ये. आता नाटो हे इंडियाला पण अफेक्ट करत होतं. बरोबर? म्हणून हा प्रश्न विचारला आहे. आता ह्या वर्षी काय झालंय की म्हणजे मागच्या 1-2 वर्षात की स्वीडन आणि फिनलँड ह्या 2 कंट्री पण त्यात सहभागी झाल्यात. तर आपल्याला ह्या कंट्रीचं नाव विचारू शकतं. पण तेव्हा ह्या 30 देश कोणते होते हे विचारू शकतच नव्हते. पण आता जर नाटोवर विचारलं तर स्वीडन आणि फिनलँड एवढं हे विचारू शकतात. आधी जे कोणते देश होते ते नाही विचारणार. आता नवीन कोणते देश इन्क्लूड झाले ते विचारतील. आता ह्याच्यामध्ये पण अपॉइंटमेंट विषयी विचारलाय, की कोणाला युजीसीचं चेअरपर्सन म्हणून अपॉइंट केलं, बस एवढंच. आता त्या चेअरपर्सन म्हणजे त्याचं नाव, गाव, वस्तू, प्राणी हे काहीच विचारलं नाही. हा पण एक अवॉर्ड आहे की टाइम्स पर्सन ऑफ द इयर. टाइम नावाची एक मॅगझिन आहे, ते एक म्हणजे दरवर्षी कोणाला कोणाला अवॉर्ड देते. आता इलॉन मस्क कसा थोडाफार बराचसा फेमस व्यक्ती आहे, तर त्यामुळे हा पण बऱ्यापैकी न्यूज मध्ये होता, त्यामुळे हा एक प्रश्न आहे. डेथ न्यूज. डेथवर बरेचसे प्रश्न असतात. 2022 मध्ये आर नागास्वामी यांचे निधन झाले. ते कोणत्या क्षेत्राशी, कोणत्या फील्डशी संबंधित होते? तर ते आर्किओलॉजीशी संबंधित होते. म्हणजे ज्यांचं निधन झाले आहे ते म्हणजे जर खूपच इम्पॉर्टंट पर्सनॅलिटी असेल तर त्याला सगळंच माहित पाहिजे, नाव, गाव, वस्तू, प्राणी. आणि काय म्हणतात जे नॉट सो काय म्हणतात, ज्यांचं म्हणजे आहे यांचं कॉन्ट्रीब्युशन असं नाहीये, पण एवढं इम्पॉर्टंट कॉन्ट्रीब्युशन नाहीये त्यांच्याविषयी. फक्त ते कोणत्या क्षेत्राशी होते किंवा कुठले होते, बस तेवढं. त्याच्यावरती जास्त नाही, डीप मध्ये नाही, थोडं थोडंच माहिती पाहिजे आपल्याला. हा, त्याच्यानंतर कोणत्या देशाने हॉसॉंग 12 मध्यम पल्ल्याच्या बॅलिस्टिक म्हणजे हॉसॉंग 12 मिड रेंज बॅलिस्टिक मिसाईल कोणी लॉन्च केली? हे नॉर्थ कोरिया याचा आन्सर होतं. आता नॉर्थ कोरिया म्हटलं ती देश कसा आहे आपल्याला माहित आहे, तर त्यामुळे कदाचित जास्त न्यूज मध्ये असेल आणि त्यामुळे कदाचित यावर प्रश्न विचारला असेल. हा, आता याझदी किंवा यहुदी ह्यांच्याविषयी का प्रश्न विचारला? कारण की म्हणजे जे यहुदी ग्रुप्स होते, याझदी ग्रुप्स होते, त्यांच्यावर इसिस खूप हल्ला करत होती. खूप जास्त न्यूज मध्ये होतं. याझदी ग्रुप्स म्हणजे खूप जास्त ह्युमन राईट्स व्हायोलेशन होत होते, त्यामुळे हे न्यूज मध्ये होते. आता हे न्यूज मध्ये असण्याचं, आता हे इंटरनॅशनल आहे तर हे कुठले आहे ते तर विचारणारच, म्हणून त्यांनी कुठले आहे ते तर विचारलंच आहे. त्याच्यानंतर म्हणजे ते कुठे म्हणजे
कुठे म्हणजे कोणत्या देशातले आहेत आणि अजून कुठे कुठे राहतात ते पण विचारलंय. बरोबर. अं, त्याच्यानंतर आता त्यांच्यावर काहीतरी अत्याचार होत आहे तर त्याच्या म्हणजे ते कशामुळे होत आहे त्याच्यावर पण हे दोन स्टेटमेंट त्याच्यावरच आहे. बरोबर. हा. हाऊ मच टॅक्स वुड बी इम्पोज्ड ऑन क्रिप्टोकरन्सी. बजेट 2022-23चा मध्ये हा खूप जास्त गाजले सगळ्यात जास्त गाजलेला हा हे हे स्टेटमेंट होतं कारण की क्रिप्टो करन्सी तोपर्यंत लिगल पण झाली नव्हती पण स्टील त्याच्यावर टॅक्स वगैरे लावत होते त्याच्यामुळे हा प्रश्न खूप म्हणजे गाजत होता. तर ते 30% टॅक्स प्लस सेस बसवलं होतं त्याच्यावर निर्मलाताईंनी. त्याच्यानंतरचा प्रश्न आहे की साऊदी अरेबियन ग्रँड प्रिस्ट टुर्नामेंट. हा स्पोर्टचा क्वेश्चन आहे आणि एवढे सारे स्पोर्ट्स आहेत ह्याच्यावरच का प्रश्न विचारलाय कारण की पहिल्यांदा हे 21ला इनॉग्रेट झालं होतं. हा प्रश्न आहे 23चा 22 मध्ये दुसऱ्यांदा झालं होतं काहीतरी. आणि हा अजून न्यूज मध्ये का बरं होता. हा फक्त स्पोर्टचा क्वेश्चन नाही आहे. हा प्रश्न आहे आयआरचा पण. फक्त स्पोर्ट नाही आहे आयआरचा प्रश्न आहे कारण की तिथं म्हणजे सौदी अमार्को नावाची एक ऑइलची कंपनी आहे. त्याच्यावर खूप सारे अटॅक म्हणजे ड्रोननी अटॅक केले होते इराणनी. तर त्याच्यामुळे हे न्यूजमध्ये होतं. म्हणजे ज्या दिवशी ही स्पर्धा होती त्याच्या जस्ट आदल्या दिवशी म्हणजे त्याच्या 2-3 दिवसाआधी हे अटॅक झाले होते. आणि 81 म्हणजे काही दिवसाआधी साऊदीने 81 लोकांना हँग केलं होतं. तर ह्युमन राईट ऍक्टिव्हिस्ट होते त्यांनी पण हा मुद्दा उचलून धरला होता की तुम्ही ग्रँड प्रिक्स टुर्नामेंटच्या नावाखाली हे लपवताय म्हणून बाकीच्या गोष्टी. तर म्हणून हा न्यूज मध्ये होता. म्हणजे एवढ्या जास्त न्यूज मध्ये होता म्हणून हा स्पोर्ट्सवर क्वेश्चन आलाय. बाकी काही नाही. जर हे अमरकोर अटॅक नसते झाले आणि 81 जणांना साऊदीने हँग नसतं केलं तर कदाचित याच्यावर प्रश्न आला पण नसता. त्याच्यानंतर प्लेसवर पुलवामा पुलवामा अटॅक झाला होता 19ला. तर ते पण नंतर पण बऱ्याचदा न्यूजमध्ये होतं की काय म्हणतात त्याला बरेचसे कारण होते त्याच्यामुळे ते परत न्यूजमध्ये आलं होतं पुलवामा की बरेचसे पॉलिटिकल वगैरे अँगल्स होते. तर त्याच्यामुळे पुलवामा हे प्लेस खूप जास्त इम्पॉर्टंट झालं होतं. बरोबर. तर पुलवामा ह्या प्लेसला काय म्हणतात अजून काय म्हणतात राईस बाउल. बरोबर आहे. आता पुलवामामधून नद्या कोणत्या जातात आणि त्याच्यामधले फेमस टुरिस्ट प्लेसेस कोणते आहेत त्या म्हणजे त्या प्लेसची थोडीफार माहिती पाहिजे होती आपल्याला. आता सगळेजण हे करतीलच बा असं पण माहित नाही आपल्याला किंवा केलंच पाहिजे प्रत्येक गोष्टीचं केलंच पाहिजे ह्याच्यातून इनपुट आउटपुट रेशो कमीच आहे. म्हणून जर असा प्रश्न आला जर आपल्याला काही माहित नसलं येत नसलं सोडून द्यायचं लॉजिक लागला तर लावून टाकायचं. हम्म. आता हा पण स्पोर्टचा प्रश्न आहे पण स्पोर्ट पेक्षा हा म्हणजे एखाद्या पर्सनचा प्रश्न आहे की डिऑन लेंड्रॉन हा म्हणजे हा एक स्पोर्ट्स पर्सन होता. ह्याची एका कार ऍक्सिडेंट मध्ये डेथ झाली होती. हा खूप यंग होता आणि त्याची डेथ झाली होती. बरोबर. त्याच्यामुळे हा प्रश्न होता. आता हा जरी प्रश्न आपल्याला माहित नसता तरी आपण सोडवला कसं असतं बघा की हे काय म्हणताय की अ, त्रिनिदाद आणि टोबॅगो हे कुठं आहे सेंट्रल अमेरिकामध्ये. बरोबर. म्हणजे जे मेक्सिको आहे मेक्सिकोच्या बाजूला वगैरे तिथे हे आहे त्रिनिदाद आणि टोबॅगो. हे काय म्हणते हा कार ऍक्सिडेंट मध्ये मरण पावला. बरोबर. त्याच्यानंतर बाकीचे 2 स्टेटमेंट आहेत ते बघा. ही वॉन ब्रॉन्झ मेडल इन द लंडन ऑलिम्पिक्स. त्याच्या खाली म्हणताय की चेस प्लेअर होता म्हणताय. असं कसं शक्य आहे का की ऑलिम्पिक मध्ये चेस प्लेअर कसं करू शकतो आणि कोणत्या चेस प्लेअरला तुम्ही मेडल भेटताना बघितलंय. बरोबर ना. एखादी चेस पर्सन आहे तो जास्तीत जास्त काय शिकतो भेटतो त्याला चॅम्पियनशिप वगैरे भेटते किंवा म्हणजे असं नाही मेडल भेटू शकत नाही मेडल भेटतं पण आपण असं ऐकत नाही की ह्या प्लेअरला म्हणजे प्रज्ञानंदाला कधी मेडल भेटले असं ऐकत नाही आपण तो जिंकलाय एखादी चॅम्पियनशिप जिंकलाय हे न्यूज ऐकतो. बरोबर. तर हे तर राहू शकत नाही. जर आपण सी कापलं ऑल ऑफ द बुक कापलं ह्या दोन पैकी एक राहील ना. बरोबर. असे हे दोन एलिमेंट होते. आपल्याला माहित नव्हतं तरी आपण इथपर्यंत आलो. त्याच्यानंतर हा बघा सुवर्ण जयंती. सुवर्ण जयंती म्हणजे काय हे बघा 25 वर्षाला आपण काय म्हणतो 25 वर्ष पूर्ण झाले त्याला सिल्वर जुबली म्हणतात. 50 वर्षाला गोल्डन जुबली म्हणतात. 75 वर्षाला डायमंड जुबली म्हणतात. 100 वर्षाला सेंटिनेंटल ऑर सेंचुरी म्हणतात.
तर सुवर्ण जयंती म्हणजे 50 वर्ष एखाद्या एका राज्याला पूर्ण झाले होते, तर त्यासाठी त्या राज्याने संजय दत्तला करारबद्ध केलं होतं. तर त्यावर हा प्रश्न आहे. तर तो कोणतं राज्य होतं? आता त्याच्यावर 50 वर्ष पूर्ण झाले म्हणून आहे. ते जर 67 वर्ष जर पूर्ण झाले असते किंवा 32 वर्ष पूर्ण झाले असते, तर आला असतं नसता आला प्रश्न हा. बरोबर? तर म्हणून 50, 75, 10, 5 हे लक्ष ठेवायचे असे. हे बघ, हा 100 वर्ष प्रश्न आलाय, की UN स्पेशलाइज्ड एजन्सीज हॅज कम्प्लिटेड 100 वर्ष. आता आपल्याला माहित आहे की ILO होतं. ILOचा संदर्भ आपण जेव्हा हिस्ट्री वाचतो, हिस्ट्रीमध्ये ILOचा संदर्भ आहे इंटरनॅशनल लेबर ऑर्गनायझेशनच्या गांधींच्या पिरियडमध्ये किंवा गांधी यायच्या जस्ट आधीपासून थोडासा. तर 100 वर्ष फक्त यालाच पूर्ण होऊ शकतात. आता 4 ऑप्शन आहेत, 2 ऑप्शन तर टिकून नाही शकत, फक्त ILO म्हणून ILO लॉजिकली सुटू शकत होतं. हम्म. नंतरचा प्रश्न आहे पद्मश्री पुरस्कार. याच्या अगोदर पण एक प्रश्न आला पद्मश्रीवर. पद्मश्री पुरस्कार प्राप्त मिलेना साल्विनी ही कोण होती? फॉरेनर. फॉरेनर होती, तिची डेथ झाली आणि तिला पद्मश्री पुरस्कार पण भेटला आहे. किती इम्पॉर्टंट असेल ती व्यक्ती. आता त्यामुळं तिच्यावर काही ना काही तर थोडंसं डीप मध्ये असेल, म्हणून तिचा जन्म कुठं झाला ते विचारलं आहे. ती फेमस कशासाठी होती ते विचारलं आहे. आणि तिला पद्मश्री कधी भेटला होता ते विचारलंय. कळलं? हा. त्याच्यानंतरचा प्रश्न. हा, आता हा प्रश्न का बरं विचारलाय? हा तर जुना आहे, 19चा आहे. 19ला भेटला म्हणजे किंवा त्याच्या अगोदर कधीतरी भेटला. हा बरोबर आहे का नाही माहित नाही मला पण. पण कधीतरी भेटला असेल, आधी भेटला असेल. पण तरीही ती पद्मश्री अवॉर्ड 19लाच भेटला हे का विचारलंय? कारण की तिला पद्मश्री भेटलाय आणि ती फॉरेनर आहे. तिला पद्मश्री कधी भेटला? तिची डेथ झाली, ती न्यूज मध्ये होती. पद्मश्री कधी भेटला? हा प्रश्न साहजिक होता. तर अशा लॉजिक लावूनच आपल्याला प्रत्येक करंट आपल्याला करायचं आहे. आता सिम्प्लिफाईड मधनं करा किंवा कुठूनही करा, त्याच्यामध्ये बरेचसे दिलेले असतात. त्याच्यामध्ये वेगळ्या एक्झाम्स आहेत, त्यासाठी पण आपण त्याच्यातनं करू शकतो. पण आपल्याला राज्यसेवेसाठी करायचं, तर आपल्याला केवढं करायचंय तेच बघायचंय आपल्याला. हा, तर आता हे पहिल्यांदा काहीतरी घडलंय. पहिल्यांदा भारताची बँक कुठेतरी बाहेर गेली आहे, म्हणून हा एक प्रश्न आहे. ऑस्ट्रेलियामध्ये कोणत्या बँकेने? SBI त्याचा आन्सर आहे. हा बघा, सेक्शन 377 कशी रिलेटेड आहे, होमोसेक्शुअलिटी. हे पण खूप म्हणजे फक्त काय म्हणतात न्यूजपेपरच नाही, तर सोशल मीडियामध्ये पण खूप जास्त हे चर्चेत असणारं सेक्शन होतं, म्हणून ह्याच्यावर प्रश्न विचारलाय. तर हे झाले 25. हा बरोबर, हे 71 पासून प्रश्न होते, हे 22 संपले. आता आहे 21चा. 21 मध्ये पहिला प्रश्न होता की ट्रिपल तलाक ला क्रिमिनल ऑफेन्स म्हणून गव्हर्नमेंटने हे केलं होतं. त्यासाठी एक मुस्लिम वुमेन्स राईट्स डे म्हणून हे सरकारने घोषित केला होता. तर हा पण एक इम्पॉर्टंटच होता की आता म्हणजे गव्हर्नमेंट एखाद्या मायनॉरिटीसाठी काहीतरी स्पेशल करत आहे, तेही महिलांसाठी. फक्त मायनॉरिटी नाही, महिला पण आहे. महिला मायनॉरिटी खूप जास्त इम्पॉर्टंट होत आहे. तर म्हणून हे पण इम्पॉर्टंट आहे. हे पण इम्पॉर्टंट होतं, हे पण आपल्याला माहित पाहिजे होतं. तर आता याच्यात आपल्याला काय विचारलंय की हा, दिवस कोणता होता? दिवस विचारलाय. दिवस विचारलाय. आणि प्रश्न बघा काय, मुस्लिम वुमेन्स राईट्स डे इज ऑब्झर्वड इन इंडिया ऑन कोणता दिवस आहे? सिन्स द इनॅक्टमेंट ऑफ लॉ इन 2019. हे काय म्हणतंय? इनॅक्टमेंट ऑफ लॉ 2019 मध्ये. आता इथे बघा, ऑप्शन्स बघा. ऑप्शन्स मध्ये काय आहे की आपण 15 ऑगस्टला कोणता लॉ पारित करू शकतो का? नाही. 15 ऑगस्ट आन्सरच नाही राहू शकत. 26 जानेवारी लॉ पारित करतो का? नाही. राहूच नाही शकत ना, कारण की त्या दिवशी वेगळे कार्यक्रम असतात. पार्लमेंटमध्ये बिल पारित होऊ शकत नाही. तर हे 2 आन्सर तर असेच जात आहेत. उरले कोणते? 1 ऑगस्ट नाही तर 15 जानेवारी. ह्या दोनपैकी एखादी आन्सर असणार आहे, आणि 1 ऑगस्ट हे आन्सर आहे. तसे लॉजिक लावून आपल्याला सोडवायचे आहेत. हा, त्याच्यानंतरचा प्रश्न आहे की हा, US स्टेटमध्ये कन्नडा लँग्वेज आणि राज्योत्सवा दिवस, कन्नडा लँग्वेज विषयी काहीतरी साजरं केलंय, ते US मध्ये. भारताविषयी म्हणजे भारताची काहीतरी दादागिरी माहीत पडते ना, की दुसऱ्या देशात जाऊन आपले कार्यक्रम आपण साजरे करतोय. तर त्याच्याविषयीचा हा प्रश्न आहे की US स्टेटमध्ये कन्नड लँग्वेज विषयी काहीतरी झालं आहे.
बरोबर, त्याच्यामुळे हा प्रश्न होता. तर कोणत्या स्टेटमध्ये झालाय बा? बस. आता युएसचे स्टेट माहित, कारण की युएस इंडियासाठी खूप काय म्हणतात त्याला, जवळचा देश आहे. तर त्याच्यातले आपल्याला स्टेट्स बऱ्यापैकी माहित पाहिजे, म्हणजे बरेचसे स्टेट्स. त्याच्यामध्ये इंडियन डायस्पोरा खूप सारा आहे. खूप इंडियन डायस्पोरा युएस मध्ये आहे. त्याच्यामुळे आपल्याला युएसचे म्हणजे अ, जे करंटमध्ये स्टेट्स आहेत ते माहित पाहिजे. मिरेकल मॉम फ्रॉम चंदीगड, हा क्वेश्चन इम्पॉर्टंट का होता? आणि ह्याच्यामध्ये तिच्याविषयी जास्त विचारलं नाही, फक्त कोण होती तेवढंच विचारलंय. तर त्यांचा मृत्यू झाला होता, त्या 105 वर्षाच्या असताना मरण पावल्या होत्या. तर त्यांच्याविषयी युनिक काहीतरी होतं, म्हणून हा प्रश्न आलाय. युनिक काय होतं की त्या एक ऍथलीट होत्या आणि खूप लेट त्यांनी सुरुवात करून त्या एवढ्या हाय लेवलला गेलेल्या ऍथलीट होत्या. आणि त्या एका स्पोर्टच्या नव्हत्या, बऱ्याचशा स्पोर्ट्स खेळलेल्या आणि बऱ्याचशा स्पोर्ट्समध्ये त्यांना मेडल भेटलेलं. आणि त्यांनी लेट सुरू केलं म्हणून त्यांना मॉम म्हणतात, मिरॅकल मॉम. आणि एवढं लेट सुरू करून त्यांनी बरेचसे पदकं जिंकली होती. ठीक आहे. त्याच्यानंतरचा रॅपलर नावाची स्थापना मारिया रेसा यांनी केली होती. तर हे रॅपलर काय आहे, म्हणजे त्यांना नोबेल पारितोषिक भेटलं होतं. तर नोबेल शांतता पारितोषिक कोणाला भेटते तर ती व्यक्ती इम्पॉर्टंट बनते. ह्याच्यावर 2 प्रश्न आले, 4 वर्षात 2 प्रश्न आलेत, म्हणून ह्या वर्षी पण येऊ शकतो. आणि दोन्हीदा शांतता म्हणजे पारितोषिकवरच प्रश्न आलेला आहे. तर आता आता एखाद्या व्यक्तीला नोबेल पीस प्राइज भेटला आहे, त्या व्यक्तीची म्युझिक कंपनी राहू शकते का? राहू शकते असं नाही, राहू शकते. पण पीस प्राइजचा त्याचा काय संबंध? बरोबर. त्यानंतर लिटररी ऑर्गनायझेशन म्हणजे साहित्यिक संघटना राहू शकते का? राहू शकते. का नाही राहू शकत? फेमिनिस्ट ऑर्गनायझेशन राहू शकते. डिजिटल मीडिया मीडिया कंपनी हे पण राहू शकतं. ह्या तीनपैकी एक आन्सर राहू शकतं, पण म्युझिक कंपनी तर राहूच नाही शकत. पण चौथ्या ऑप्शन मध्ये काय म्हणतात, डिजिटल मीडिया कंपनी फॉर इन्व्हेस्टिगेटिव्ह जर्नलिझम. आता त्यांना सांगायचं असतं, म्हणजे त्यांना चुकीचं द्यायचं असतं, त्यांनी फक्त डिजिटल मीडिया कंपनी दिलं असतं. त्यांनी फॉर इन्व्हेस्टिगेटिव्ह जर्नलिझम का लावलं? कारण की ते आन्सर आहे. बरोबर. हे असेच लॉजिक लावायचे असतात. बघ काय, कधी चुकणार कधी बरोबर येणार, पण तेवढे रिस्क घ्यावीच लागते. त्याच्यानंतरचा एक 90वा प्रश्न, ह्युमन डेव्हलपमेंट रिपोर्ट पब्लिश बाय युएनडीपी. हे बघा, युएन आला इथे. युएनचे प्रश्न, युएनचे रिपोर्ट्स हे इम्पॉर्टंट असतात, इंडेक्सेस हे इम्पॉर्टंट आहेत, हे करायचे. आता ह्याच्यामध्ये म्हणजे काहीतरी एकदम युनिक आहे, काहीतरी नवीन सांगितलं त्याच्यात. तर नवीन काहीतरी सांगितलं त्याच्याविषयी विचारले फक्त, की रिलेशन कशामध्ये आहे ह्युमन डेव्हलपमेंट आणि अँथ्रोपोसिन. अँथ्रोपोसिन ज्यांना कोणाला माहित असेल त्यांना हे माहित नसतं, तरी त्यांनी डायरेक्ट अँथ्रोपोसिन हे आन्सर केलं असतं. अँथ्रोपोसिन म्हणजे काय आहे, की जे आत्ताचं युग चालू आहे त्या युगाला अँथ्रोपोसिन म्हणतात. आता ह्युमन डेव्हलपमेंट आणि आपण हेडोसिन आणि आधीचे युग तर नाही, त्याच्याशी रिलेशन तर नाही लावू शकत ना, म्हणून अँथ्रोपोसिन. सिंपल आन्सर, ज्याला माहित होतं अँथ्रोपोसिन काय आहे त्याच्यासाठी. आता 91वा प्रश्न आहे की, हा, जैन जैन लोकांना युनियन गव्हर्नमेंटनी मायनॉरिटीच्या लिस्टमध्ये टाकलंय. ही काहीतरी नवीन गोष्ट होती म्हणून हा प्रश्न आलेला आहे. तर आता काहीतरी बदललंय. तर आधी काय होतं ना आता काय झालंय, तर हे चेंज माहित पाहिजे ना आपल्याला. तर म्हणून किती मायनॉरिटीज आता झाल्यात इंडियामध्ये, तो एक स्टेटमेंट आहे. दुसरं स्टेटमेंट आहे की कॉन्स्टिट्यूट म्हणजे कोणत्या म्हणजे जर ऍड केलंय मायनॉरिटीज मध्ये, त्यासाठी सिंपल मेजॉरिटी लागते की जास्तची मेजॉरिटी लागते, टू थर्डची मेजॉरिटी लागते. हा एक स्टेटमेंट आहे. त्याच्यानंतर कोण मिनिस्ट्री ऑफ मायनॉरिटी अफेअर्स हे कधी इस्टॅब्लिश झालं. आता मिनिस्ट्री ऑफ मायनॉरिटी अफेअर, आता जर 5 वरून जर 6 होती एखादी गोष्ट चेंज होती, आतापर्यंत स्टॅटिक होती ना, एखादी गोष्ट चेंज होत आहे, तर त्याच्याविषयी म्हणजे ते चेंज कोण करतंय त्याच्याविषयी पण थोडीफार माहिती पाहिजे. आता हे मी जर त्या वर्षी केलं नसतं, पण आता आपल्याला माहित आहे, त्यामुळे आपण थोडंफार बॅकग्राऊंड बघायचं. जर आपल्याकडे वेळ कमी असेल तर नाही बघितलं तरी चालतंय, कारण की याचा आउटपुट रेशो खूप कमी आहे. त्याच्यानंतर 2020चा बुकर प्राइज कोणत्या नोवेलला भेटलाय? आता बुकर प्राइज आहे, कोणत्या नोवेलला भेटलाय, हा भारताचा नाही आहे. तर ह्याच्याविषयी विचारलं काय आहे, आणि ते बुकर प्राइज. बरोबर. आहे, खूप मोठा प्राइज आहे, पण आपल्यासाठी एवढं तर म्हणजे माहित नसलेला प्राइज आहे. आणि ते पण भारतातल्या कोणाला भेटला नाहीये. तर युनिक काय आहे, की हा
खूप लोकांनी रिजेक्ट केलं होतं त्याला डायरेक्ट, की आम्ही ते बुक बुक पब्लिशच करत नाही, एवढं काही चांगलं नाही आहे. पण स्टील त्याला बरेचसे पुरस्कार भेटले होते, खूप सारे पुरस्कार भेटले होते. त्यातला एक पुरस्कार म्हणजे बुकर प्राइज पण होता. म्हणून हा न्यूजमध्ये खूप जास्त होता. म्हणून ह्याच्यावर प्रश्न विचारलेला. हा, आता ही एक व्यक्ती पॉल जे क्रुटझन ह्यांची पण डेथ झाली होती. तर ह्याने अँथ्रोपोसिन नावाची कन्सेप्ट दिली होती आणि त्यांना नोबेल प्राइज पण भेटलं होतं. तर ते कुठले सिटीजन होते हा विचारलाय. आता प्रत्येक म्हणजे आता यांची डेथ झाली आहे, तर आपल्याला करणं साहजिक आहे, कारण की आपल्याला माहिती आहे डेथ एखाद्याची झाली तर त्यावर प्रश्न विचारतात. आणि वरतून ह्यांना तर नोबेल पारितोषिक पण आधी भेटलेलं आहे. आणि अँथ्रोपोसिन मी मगाशी सांगितलेलं, ज्याला अँथ्रोपोसिन माहिती आहे त्याला त्यांना तो आधीचा क्वेश्चन सुटला असता. तर ह्या अँथ्रोपोसिन हा पण एक खूप इम्पॉर्टंट कन्सेप्ट आहे. तर ही ज्यांनी टर्म काढली तर त्याच्याविषयी हा प्रश्न होता. त्याच्यानंतरचा प्रश्न आहे संयुक्त राष्ट्र म्हणजे UN. बघा, युएनचा परत प्रश्न आहे. ब्लू हार्ट कॅम्पेन हे युएनने काढलेलं आहे. तर ते कशासाठी आहे? युएनच्या सगळ्या गोष्टी इम्पॉर्टंट असं सांगितलेलं. आता ह्याच्यामध्ये काय आहे? पहिलंच ऑप्शन आहे एड्स. एड्स राहू शकतं का? एड्ससाठी आपल्याला माहिती आहे म्हणजे बरेचसे आपण क्रिकेट वगैरे बघतो, बऱ्याचदा ते रेड क्रॉस वगैरे लावून असतात. तर ते एड्सचं अवेअरनेससाठी असतं. बऱ्याचदा असतं, म्हणजे प्रत्येक वेळेस ते त्यासाठी असेल असं नाही आहे, पण बऱ्याचदा असतं. जेव्हा आपण न्यूजपेपरमध्ये वगैरे बऱ्याचदा येतं की एड्स दिवस आहे आज वगैरे नाही का, तर त्यावेळेस त्याच्यामध्ये आपल्याला बऱ्याचदा असं साईन दिसतं. हा जो रेड, याला रेड क्रॉस म्हणतात. हे एड्स साठी आहे. तर म्हणून हा तर राहूच नाही शकत. ब्लू हार्ट विचारलाय, एड्स साठी राहूच नाही शकत. त्याच्यानंतर फ्लड रिलीफ. आता रिलीफ साठी कोणतरी कॅम्पेन काढणार थोडी नाही, काहीतरी हेल्प पाठवेल किंवा काहीतरी करेल, पण रिलीफ साठी कॅम्पेन तर नाही काढणार. उरले कोणते ड्रग्स नाही तर ह्युमन ट्रॅफिकिंग. ह्युमन ट्रॅफिकिंग आन्सर आहे. तुम्ही ड्रग्स पण आन्सर करू शकत होते, कन्फ्युजन मध्ये गेले असते तर लॉजिक लावून पण तेवढी रिस्क घ्यावीच लागते. ह्युमन ट्रॅफिकिंग हे याचा आन्सर आहे. त्याच्यानंतर ऑस्कर अवॉर्ड. आता अवॉर्ड विचारले, ह्याच्यात पण काहीतरी युनिक आहे, खूप युनिक आहे ह्याच्यात, की ज्याला ऑस्कर भेटला होता 21ला, अँथोनी हॉपकिन्स, तो आतापर्यंत सगळ्यात ओल्डेस्ट ऑस्कर विनर होता. म्हणून सगळेच ऑस्करचे सगळेच म्हणजे फिल्म कोणाला भेटलंय आणि काय म्हणतात सगळ्यात बढिया डायरेक्टर कोण होता आणि हे असे प्रश्न विचारणार नाही, कारण की ह्याच्यात काहीतरी युनिक होता. हा ओल्डेस्ट होता, हा युनिक प्रश्न होता, म्हणून हा प्रश्न विचारलेला आहे. ठीक आहे, अवॉर्डवर. त्याच्यानंतर वँग यापिंग हा एक ऑस्ट्रोनॉट होता. तो स्पेसमध्ये तो चाललेला. तो सिटिझन कुठला होता? तर आता स्पेसचा आहे, स्पेसमध्ये कोणतरी चालतंय. म्हणजे बरेच जण चालतात असं काही नाही. पण त्याने काहीतरी वेगळं काहीतरी केलं असणार आहे. मला एक्झॅक्ट माहित नाही. बराच जुना प्रश्न आहे. पण त्यावेळेस पण हा काहीतरी इम्पॉर्टंट असणार आहे. त्याच्यानंतरचा प्रश्न आहे, हा बघा, लडाख. लडाखवर प्रश्न आहे. लडाख हा प्लेस प्लेस इन न्यूजवर प्रश्न आहे. हा पॉलिटिकल प्रश्न नाही किंवा पॉलिटिक्सचा प्रश्न नाही हा. हा ह्याच्यामध्ये काय होतं, की जो लडाख आहे, लडाखमध्ये खूप सारे प्रोटेस्ट चालू होते, की आम्हाला 6 शेड्यूल पाहिजे, स्टेटहुड पाहिजे. आता जो जम्मू काश्मीर होतं 2 भागात विभागलं गेलंय, 2 युनिट टेरिटरीज बनवल्या. तर लडाखवाले म्हणत होते आम्हाला स्टेटहुड द्या, स्टेट बनवा आम्हाला, युनियन टेरिटरी नाही. तर त्यासाठी एक न्यूजमध्ये होतं आणि ते म्हणत होतं की 6 शेड्यूल पण लावा, म्हणजे ट्राईबसाठी लावतात ते. तर ते पण लावा, त्यासाठी एक ते न्यूजमध्ये होतं. तर म्हणून ते केंद्रशासित प्रदेश त्यांना कधी बनवला होता त्याच्यावर हा प्रश्न आहे. डायरेक्ट तारीख विचारली 31 ऑक्टोबर. म्हणजे बघा त्यावेळेस किती मोठे प्रोटेस्ट झाले असणार आहे आणि किती मोठी गोष्ट होती 6 शेड्यूल मागणं आणि स्टेटहुड मागणं हे. त्याच्यानंतर आता त्या लडाख विषयी पण माहित पाहिजे. आता त्याचे 2च स्टेट आहेत, सॉरी 2च जिल्हे आहेत त्याच्यात, तर तेवढं आपल्याला पाठ करायला काही लागलं पण नसतं किंवा आपल्याला ते माहित पण पाहिजे होते ऍक्च्युअली. आता त्याचे राज्यपाल कोण होते हे आपण प्रत्येक वेळेस करूच असं काही सांगता येत नाही. त्याचा इनपुट आउटपुट पण कमी आहे. पण आता ठीक आहे, आला प्रश्न एखादी चुकला समजून जायचं. हा, आता मुंबई मेट्रोपॉलिटन रिजन हे पण त्यावर्षी न्यूजमध्ये असणार आहे 2021ला. तर त्यामुळे हे प्लेस मधून तो एक प्रश्न आलेला की म्युन्सिपल कॉर्पोरेशन किती आहेत असा प्रश्न.
त्याच्यानंतरचा ज्ञानपीठ अवॉर्ड. ज्ञानपीठ अवॉर्ड स्पॉन्सर्ड बाय. कोण स्पॉन्सर करते? तर त्यामध्ये पण तेच आहे, अवॉर्डवर हा प्रश्न आहे. तर कोण स्पॉन्सर करते? त्यावर्षी भारतीय ज्ञानपीठ ही ऑर्गनायझेशन बऱ्याचदा न्यूजमध्ये असणार आहे. स्पॉन्सरशिप मध्ये म्हणा किंवा काहीतरी कॉन्फ्लिक्ट किंवा कॉन्ट्रोवर्सी झाली असणार आहे. आता माझ्या लक्षात नाहीये तेवढं काही. हम्म. आणि शेवटचा प्रश्न आतापर्यंत आपल्या अनालिसिसचा 60वा प्रश्न, शेवटचा प्रश्न. बँक आणि बँकचे स्लोगन्स. त्या वर्षी काय झालं होतं की बरेचसे बँक्स जे होते, तर त्या प्रायव्हेटायझेशन वगैरे बरंचसं काही चालू होतं. तर मग बऱ्याचशा बँक्सच्या म्हणजे एकमेकांमध्ये मर्ज वगैरे होताना कोणतं स्लोगन वगैरे घ्यायचं किंवा बरेचसे कोविड नंतर बरेचसे बँक्स होत्या, त्या अट्रॅक्ट करायसाठी आपले स्लोगन्स वगैरे दाखवत होत्या. त्यामुळे हा थोडाफार इम्पॉर्टंट होता. आता प्रत्येकाला आलंच पाहिजे असंही काही हे नव्हतं की किती एक माणूस कितीच करणार आहे, नाही का? तर त्याच्यासाठी आपल्याला याच्यावरून हे तर कळलंय की आपल्याला काय करायचं आहे, काय सोडायचं आहे, कुठे लॉजिक लावायचं आहे, कसं लॉजिक लावायचं आहे, एवढं तर कळलंय. म्हणजे आपले 15 पैकी नाही म्हटलं तरी कमीत कमी 12-13 तरी प्रश्न बरोबर आले पाहिजे. जर आपण असं करतो, चला 10-11 जरी बरोबर 11-12 जरी बरोबर आले तरी आपण सेवर साईडला आहेत. की म्हणजे खूप जास्त फापट पसारा नाही करायचा आपल्याला, कारण की ते लक्षात पण नाही राहणार आणि खूप थोडंसंही नाही करायचं आहे. म्हणजे आपल्याला बऱ्यापैकी करायचंच आहे, कारण की याच्यातलंच करंट आपल्याला पुढे युपीएससीला पण कदाचित काम येऊ शकतं किंवा कोणी दुसऱ्या कोणत्या एक्झाम देत असेल त्यात पण काम येऊ शकतं. म्हणून आपल्याला काही सोडायचं आहे, काही करायचं आहे, तर काय करायचं आहे, काय सोडायचं आहे, मी तुम्हाला याच्यातून चांगल्या पद्धतीने सांगितलं आहे. आता मी काही म्हणजे हेच चालू घडामोडीचेच काहीतरी लेक्चर्स घेईल. मी पण सिम्प्लिफाईड मधनच करणार आहे आणि त्यातलेच जेवढं मी करणार आहे तर त्याचे काही लेक्चर्स घेईल. ठीक आहे. तर मी काय त्याला आशा करतो की तुम्ही ते लेक्चर्स बघाल. ठीक आहे मग. थँक यू.